जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण 252 कामांना मंजुरी देण्यात आलेली होती। ही सर्व कामे माहे ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते। यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, उपविभागीय जलसंधारण अधिकारी RD क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी SS पारसे, भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूरचे कार्यकारी अभियंता सोमेश्वर हरगुटे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी CS सोनवणे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, संबंधित प्रकल्पातील गाळ काढल्यास येथील पाण्याची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। तसेच वाढलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्यास त्या शेतीचे उत्पादन क्षमता वाढून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन वाढून आर्थिक लाभ मिळेल। त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी गाळ काढण्याची मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे। जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण 252 कामांपैकी 43 कामे पूर्ण झाली आहेत, तर सद्यस्थितीत 14 कामे सुरू आहेत। अद्याप सुरू न झालेल्या कामांची संख्या 77 इतकी आहे आणि 68 कामे रद्द करण्याची शिफारस संबंधित यंत्रणांनी केली आहे, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी दामा यांनी दिली। जिल्ह्यात 2023 ते आतापर्यंत 106 पूर्ण झालेल्या कामातून जवळपास 65 लक्ष घनमीटर इतका, तर 2024 मधील 14 अपूर्ण कामातून 7.32 लक्ष घनमीटर इतका गाळ काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। तसेच 252 कामांपैकी जलसंधारण विभाग सोलापूर 35, सोलापूर पाटबंधारे विभाग 74, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग 122, भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर 16, भीमा विकास विभाग 2, नगर परिषद अक्कलकोट 1, उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर 2 अशी यंत्रणानिहाय कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।